शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याकरता खान्देश दौरा केला। दौऱ्यात त्यांनी विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। विखे पाटील हे काँग्रेसचे आहेत की भाजपचे हेच समजत नाही असा टोला लगावला। तर अजित पवारांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला गेलाय की काय म्हणून ते सध्या काहीही बोलत नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। हे मंत्री भाजपचे मंत्री मला घरच्यासारखे वाटतात, त्याच्या घरच्यासारखं वाटतंय। अरे तू काँग्रेसचा आहे, तू विरोधी पक्षाचा आहे, सरकार घरचं वाटतंय, मग ही तुमची साठीलोटी चालतात आणि शिवसेनेने जर शेतकऱ्याचा आवाज बुलंद केला तर शिवसेना दुसरी मानता तुम्ही। पण अजित पवारला किती तोडण्यात मला माहिती नाही, पण आता अजूनही तो सरकार विरुद्ध काही बोलत नाही, कारण बोलण्यासारखं तसं काही नाहीये। पण अजित पवारला जर एक तोंड असलं आणि त्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांची अवहेलना केली होती। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, उपमुख्यमंत्री असताना ते शेतकरी त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आपलं धरण हे कोरडे खाक आहे, तेव्हा काय उत्तर दिलं होतं? आणि लक्षामध्ये मग असं नाही म्हटलं तर चालेल का की ज्या तोंडाने यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या धरणामध्ये लघुशंका करू का विचारलं होतं, त्या अधिकाऱ्यांच्या तोंडामध्ये भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला गेलाय म्हणून अधिकारी लोक आहेत का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।